पारितोषिक वितरण सोहळा होतो तोही दुपारी या ठिकाणी होणार आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। ज्या ज्या मुलांचे गेल्या वर्षी नंबर आले होते शाळेमध्ये 1 ते 3 या क्रमांकांना आपण या ठिकाणी त्यांचा गौरव करणार आहोत। तरी त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। धन्यवाद। त्याचबरोबर आपल्या मनोरंजनासाठी संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम, मुलांचे रेकॉर्ड डान्स इत्यादी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहेत। याचाही आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे। धन्यवाद। सत्यनारायण देवताय नमः। वयोस्नानं समर्पयामि, दधिस्नानं समर्पयामि, घृतस्नानं समर्पयामि, मधुस्नानं समर्पयामि, शर्करा स्नानं समर्पयामि। चांगली धुव आता हातात घे, चांगली धुव सगळं। हे पाणी तुळशी लोकच का हे पाणी तुळशी तो हातात घेऊन ठेव। हे अगरबत्ती ना अगरबत्ती महागणपतये नमः। धूपं समर्पयामि। उल्टा करो थांब थांब।
गणेशांच्या दर्शनासाठी आगमन आहे आणि दापोली खेळ मंडळकरचे आणि आपले सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय योगेश दादा यांचे या ठिकाणी आगमन झाले आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आणि इतर 7 मंत्रिपदांची कार्यभार सांभाळणारे आपले लाडके दादा या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। त्याबद्दल गावदेवी विकास मंडळ आणि कल्पतरू मित्र मंडळ आपल्या
शुभेच्छा देतो. आज रुखी गावामध्ये मांडवकरजीने म्हटल्याप्रमाणे मागील 8 वर्ष माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आजच्या दिवशी मी इथे येऊ शकलो नव्हतो, परंतु कदाचित गणरायाची इच्छा होती की योगेश कदमनी आमदार असून इथे येऊ नये, राज्यमंत्री म्हणून यावं, गणरायाची इच्छा असावी. परंतु ह्या मागच्या 8 वर्षाच्याच कालावधीमध्ये सन्माननीय रामदास भाईंनी ह्या विभागाचे आमदार असताना जी विकास कामं केली होती, त्यानंतर पुन्हा या विभागाला विकासाच्या मार्फत विकास कामांसाठी निधी द्यायचं काम हे आपण मागील 8 वर्षामध्ये आपण केलं. मागील 8 वर्षाचा आढावा बघता कोट्यवधीची विकास कामं आपल्या रुखी गावामध्ये आपण मंजूर केली. अर्थातच ही कामं मंजूर करून घेण्यामध्ये आपले ग्रामीण मंडळाचे सगळे पदाधिकारी असतील, आपले मांडवकरजी तर आपले उपप्रमुख आहेतच, आपले मुंबई मंडळाचे सगळे अध्यक्ष, त्यांचे सगळे पदाधिकारी, आपण सर्व मिळून ह्या सर्व कामांचा पाठपुरावा केलात आणि म्हणून ही सगळी विकास कामं आज मंजूर होऊ शकली. मला वाटतं मागच्या ह्या 8 वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या दापोली मतदारसंघाचा आमदार नसताना देखील अनेक राजकीय संकट आली, आमदार असताना राजकीय संकट जास्त आली आणि परंतु ह्या सगळ्या संकटांमध्ये माझ्यासोबत खंबीरपणे माझ्या पाठीशी रुखी गाव नेहमी उभा राहिला, त्याबद्दल विशेषतः मला अजूनही आठवत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूप पुतळा जेव्हा आपण दापोली तालुक्यामध्ये उभा केला, त्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाच्या वेळेस देखील आणि ते जे काही राजकीय एक माझ्यावर धावून आलेलं संकट होतं, त्यावेळेस आपल्या 32 गावाने पहिला उठाव केला आणि त्याच्यामध्ये रुखी गाव हा अग्रेसर होता आणि ती मला त्या माझ्या संकटाच्या वेळेस दिलेली साथ मी आयुष्यामध्ये कधीच विसरू शकत नाही. आणि अर्थातच ह्याची परतफेड ही विकासाच्या मार्फतच मला करणे आहे आणि म्हणून मला वाटतं ती विकास कामं करण्याची, आता आमदार असताना आपण ती विकास कामं केलीच, परंतु आता आपण मंत्री आहोत. मगाशी देखील मागच्या 2 गावामध्ये देखील याचा उल्लेख केला की ह्या अगोदर आता आमचे मांडवकरजी मला निवेदन द्यायचे, आमदार म्हणून मी ते स्वीकारायचो आणि आमदार म्हणून मी मंत्रालयामध्ये मंत्र्यांकडे निवेदन घेऊन जायचो आणि ते विकास कामं मंजूर करून आणायचो. आता ज्या मंत्र्यांकडेच जायचो तेच खाता आता आपल्याला आलेलं आहे, आपण त्याचे मंत्री आपण ग्रामविकास खात्याचे आपण आता राज्यमंत्री झालेलो असल्यामुळे आता मात्र त्या विकास कामाला अजून जलद गती मिळणार आहे. म्हणजे आपण शेवटी महाराष्ट्रामध्ये आज आपण काम करत असताना, महाराष्ट्राचा विकास करत असताना, महाराष्ट्रामध्ये आपण विकास कामाला गती देत असताना आपला मतदारसंघ मात्र मागे राहणार नाही याची 100% काळजी मी घेणार आहे. किंबहुना आमदार असताना जेवढी विकास कामं केली त्यापेक्षा 4 पटीने विकास कामं आता मंत्री असताना त्याबद्दल आपल्या मनामध्ये कोणाच्या मनामध्ये शंका देखील येता कामा नये की आता योगेंद्र आता मंत्री झालेत, मग आता ते आपल्या गावामध्ये कमी येणार, आपल्या तालुक्यात कमी येणार, मग त्यांचा संपर्क तुटणार, मग ते महाराष्ट्रात जास्त वेळ असणार. मी कितीही महाराष्ट्रामध्ये फिरलो तरी सुद्धा आपल्या मतदारसंघावरती माझं दुर्लक्ष होणार नाही. आपल्या मतदारसंघामधल्या सगळ्या समस्या किंबहुना आता सोडवण्यासाठी आपल्या ह्या मंत्रिपदाचा आपला उपयोग करून घ्यायचा आहे. मग आपण म्हटल्यावरून जास्तीत जास्त फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे. फक्त आपल्या मतदारसंघापुरतं नाही तर आपल्या कोकणाचा देखील विकास करून घ्यायची आपल्या समोर डोळ्यासमोर ही सुवर्ण संधी आहे. आपल्या कोकणामध्ये आपला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक विभाग आहेत, म्हणजे विदर्भ आहे, मराठवाडा आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, परंतु सगळ्या विभागाच्या तुलनेमध्ये आपलं कोकण हे प्रचंड मागे राहिलं. आपल्या कोकणामध्ये विकास हा नेहमी मागे राहिला. सन्माननीय रामदास भाईंनी मंत्री असताना अनेक विकास कामांच्या प्रकल्पांना चालना द्यायचा प्रयत्न केला. आपल्या पुन्हा एकदा तो प्रयत्न आपल्याला करायचा आहे आणि म्हणून मला वाटतं ही संधी आपल्या समोर आहे. विशेषतः आपलं आता रुखी गाव आता हे सध्या आपण म्हटल्याप्रमाणे आता गजबजलेलं आहे आणि सगळी आपली मंडळी आता
ह्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज इथे उपस्थित आहे. उद्याचा रविवारचा सुट्टीचा दिवस झाला की आमची सगळी निम्मी घरं बंद आणि पुन्हा एकदा आमचं सगळं मुंबईकर हा आपल्या पोटापाण्यासाठी हा मुंबईच्या ठिकाणी जाणार. ही परिस्थिती आपली कोकणाची बदलली पाहिजे. कधी बदलेल? ज्या वेळेला आपल्या तालुक्यामध्ये, ज्यावेळेला आपल्या मतदारसंघामध्ये मोठ्या MIDC होतील, ज्यावेळेला आपल्या मतदारसंघामध्ये मोठे उद्योग येतील, रोजगार येतील, त्यावेळेला ही परिस्थिती खऱ्या अर्थाने बदलणार आहे. आणि ह्यासाठी आपण अतिशय महत्त्वाचं पाऊल उचललंय. आपल्या मंडणगड तालुक्यामध्ये 1000 एकरच्या MIDC ला आपण मंजुरी आणलेली आहे. आता इथे उद्योग यायला सुरुवात होईल, जेणेकरून हळूहळू आपल्याकडे कंपन्या येतील आणि रोजगार इथे उपलब्ध होईल. आणि माझा तरुण आपला गाव सोडून, आपला कुटुंब सोडून, आपल्या आई वडिलांना सोडून त्याला मुंबईच्या ठिकाणी नोकरीसाठी जायची गरज पडणार नाही, त्याला इथेच नोकरी मिळेल. तर अशा पद्धतीने आपण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या कोकणात करता आपण करणार आहोत. आणि त्यासाठी हे मंत्रिपद अतिशय महत्वाचं आहे. फक्त रस्ते, नळपाणी योजना ह्या पुरतं नाही, तर आपल्याला त्या पलीकडे जाऊन आपल्या कोकणाचा विकास करायचा आहे. आणि त्यासाठी आपल्या सर्वांची साथ ही अर्थातच महत्वाची आहे आणि ती मला मिळणारच आहे, त्याबद्दल मला कुठलीही शंका नाही. आपल्या रुखी गावच्या विकास कामांच्या बाबतीत देखील जी काही प्रलंबित आपली विकास कामं आहेत, नक्कीच त्यासाठी आपण पाठपुरावा करालच. परंतु त्याला जो काय आवश्यक निधी आहे तो आपण नक्कीच मंजूर करून घेऊ. कुठेही त्याच्यामध्ये कुठे मागे आपण पडणार नाही हा शब्द देतोय. आणि अधिक वेळ न घेता मला कल्पना आहे की ज्यावेळेस मतदानाच्या आदल्या दिवशी किंवा मतदानाच्या दिवशी आपले अनेक मतदार येऊ शकले नाहीत, परंतु जरी त्यांनी प्रत्यक्षात मतदान केलं नसलं तरी सुद्धा आपण दिलेली साथ ही माझ्याकडे अतिशय महत्वाची आहे आणि अतिशय मोलाची आहे. आपण काही जणांना नक्कीच त्यामुळे दुःख झालं की आम्हाला दादाला मतदान करता आलं नाही, हे दुःख मनामध्ये आपलं आहे. परंतु आता ते मागे सारून आपल्याला पुढच्या येणाऱ्या जिल्हा परिषदा आहेत, पंचायत समिती आहेत, शेवटी आपल्याला माझे हात तुम्ही बळकट केले तरच मी पूर्ण ताकदीने महाराष्ट्रामध्ये उतरू शकणार आहे. आणि शेवटी आपल्याला काही आपल्याला राजकीय वाटचाल आपली मोठी आहे, आपल्या इथपर्यंत थांबायचंय का? आपल्याला अजून फार पुढे जायचंय. त्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद हे अतिशय महत्वाचे आहेत आणि काही चिंतेचं कारण नाहीये. शेवटी पुढच्या येणारे विधानसभा 5 वर्ष कशी जातील कळणार पण नाही. मला अजूनही आठवते 8 वर्षापूर्वी ह्याच सभागृहामध्ये पहिल्यांदा मी आलो होतो. ते 8 वर्ष कधी गेले आपल्याला कळलं देखील नाही. ही 5 वर्ष देखील नक्कीच ही हसत खेळत आपली विकास कामं करत आपण घालवायची आहेत आणि त्यानंतर संधी पुढला मिळणारच आहे. म्हणून नक्कीच आपल्या सर्वांची साथ ही अशीच मला मिळत राहील. आपले आशीर्वाद हे असे माझ्यावरती कायम असतील अशीच मी आपल्या समोर आशा बाळगतोय. आणि पुन्हा एकदा मागी गणेशोत्सवाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.